खरंच लवासाचं सत्य काय, कारण एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहिला आणि तोपर्यंत सरकार काय करत होतं, असे बरेच प्रश्न सामान्य माणसांच्या पण मनात आहेत. निळूजी, तुम्हाला काय म्हणायचं की लवासाचा तुम्ही स्वतः अभ्यास केलेला आहे, हा एकूणच एवढा प्रोजेक्ट उभा राहिला, एवढी वर्ष लागली आणि आता सगळ्यांना जाग आली आहे, असं काय? खरं असं आहे की विविध आकडे एकत्र करून काहीतरी आपल्याला अर्थ काढावा लागेल. आता जाग आली म्हणजे गेले 5-6 वर्ष काही नव्हतं आणि एकदम का जाग आली, कदाचित त्यातून अर्थ काढता येऊ शकतात. म्हणजे त्याचा जो घटनाक्रम आहे, त्या घटनाक्रमामध्ये असं लक्षात येतं की हे जे आंदोलन आहे, मेधा पाटकर वगैरे लोक जे चालवतात, त्या आंदोलनाकडून सातत्याने आक्षेप घेतले गेले. या आक्षेपाचं नंतर एक टोक असं की जाऊन ते केंद्र सरकारच्या त्या मंत्र्यांना भेटले आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी धाडकन तो निर्णय घेतला. आता त्यांच्यामुळे त्यांनी घेतलं का सांगता येत नाही, पण या दोन घटना जोडल्यात असं लक्षात येतं की म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आंदोलन आणि बाकी सगळं जे होत होतं त्याच्या मागे कुठले तरी बाकी लोक असतील किंवा असं काही आहे की त्यामुळे असे निर्णय घेतले? नाही नाही, असं नाही म्हणत मी. माझं म्हणणं असं की अनेक घटना आहेत त्या कशा जोडून पाहण्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये कायम शरद पवार हा एक घटक कायम येत असतो. शरद पवार, त्यांचं सरकार वगैरे सगळ्या गोष्टी येत असतात. तर मला असं वाटतं की राजकारण, विरोधकांचं आंदोलन, केंद्र सरकारमधल्या एका मंत्र्याच्या काही कन्सिस्टंट भूमिका, अशा सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर असं लक्षात येतं की एक, आणि विशेषतः आदर्श घोटाळा, आणि नंतर एकदम यांनी उचल खाल्ली. तर मला असं वाटतं की मुळात म्हणजे थोडक्यात लवासा दोषमुक्त आहे असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, मी असं म्हणतोय की हा घटनाक्रम कसा येतो बघा, दोषमुक्त आहे किंवा नाही ह्याचा निर्णय आता कोर्ट देईल. आज घडीला आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूने बोललं जाणार. लवासा एक म्हणणार, विरोधक दुसरं म्हणणार. तुम्ही अभ्यासक आहात, तुम्हाला काय वाटतं की लवासा जे उभं राहिलंय ते नियम पाळून उभं राहिलं आहे किंवा कसं काय? नाही, मी जो अभ्यास केला, म्हणजे ही बोंबाबोंब सुरू व्हायच्या आधीच मी अभ्यास केला. बरोबर. खरं म्हणजे काय घडलं एकदम ऑगस्ट नंतर हे सगळं उफाळून वर आलं, पण त्याच्या आधीच मी या विषयावर पुस्तक लिहिलं आहे. आणि अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की ह्या देशातल्या ज्या काही चौकटी आहेत, या देशात ज्या रीतीने कायदे होतात, त्या कायद्यामध्ये बसून ते कायदे सांभाळता प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे. तेव्हा मुळामध्ये मला हे जे काही कायदा तोडून वगैरे केलाय म्हणतात, नाही मला खरं समजत नाही. आपल्या बरोबर माधव भंडारी पण आहेत, भाजपचे प्रवक्ते. भंडारीजी, काय म्हणाल की हे म्हणतात की कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रकल्प उभा राहिला आहे आणि जो घटनाक्रम झाला त्याच्यावर लक्ष टाकायची गरज आहे, कारण ज्या पद्धतीने हा घटनाक्रम झाला आणि त्याच्यानंतर लवासा हे वादळ उभं राहिलेलं आहे. दामले काही गोष्टी योग्य पद्धतीने सांगत नाहीत. एक तर असं आहे की हे काही लगेच गेल्या 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी विषय सुरू झाला असं नाही. लवासाबद्दलचे आक्षेप हे गेली 5 वर्ष 6 वर्ष सातत्याने घेतले जात आहेत. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे मुद्दे, फक्त एक मेधा पाटकरांचं आंदोलनच त्याच्यावरती आक्षेप घेता यशाला भाग नाही. अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेतले आणि पर्यावरण खात्याच्या ज्या निर्णयावरून आज चर्चा चालू आहे आणि जो निर्णय आम्हाला मान्य नाही असं त्या संस्थेचे कागदावरचे सर्वेसर्वा सांगतायत, त्या निर्णयामध्येच पर्यावरण खात्याने आपण वेळोवेळी काय आक्षेप घेतलेत हे नोंदवलेलं आहे. दामलेने अभ्यास केला म्हणतात. 2006 साली महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या एका समितीने लवासाचा पूर्ण अभ्यास केला. त्यांनी त्यावेळेला आक्षेप नोंदवलेले आहेत. त्याचं उत्तर अजूनपर्यंत दिलं गेलेलं नाहीये. आणि ज्या वेळेला 2006 साली महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाच्या समितीने हे आक्षेप नोंदवले, तेव्हा पर्यावरण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी राजकारण कोणीतरी करतंय आणि लवासाला अगदी लवासा हे निष्पाप बाळ आहे पण त्याचा छळ चाललाय असं जे काही चित्र रंगवण्याचा प्रयत्न दामले करतायत ते पूर्ण असत्य आहे. लवासा निष्पाप बाळ नाही. लवासाच्या जन्मापासून किंवा जन्माच्या आधीपासून भंडारीजी, तुम्ही आता एक शब्द कायद्यांना बदल देणं, कायदे बदलणं, चौकटीत लवासाने बसले तर लवासाला चौकटीत बसवण्यासाठी चौकट बदलली गेली. ओके, ठीक आहे. आणि हे प्रत्येक टप्प्यावरती सिद्ध करता येतं, म्हणून लवासा गंभीर आहे. ओके, आपण दामलेंकडून उत्तर घेऊया. निळूजी, काय म्हणाल की ज्या पद्धतीने म्हणाले की लवासासाठी चौकटी बदलला गेला, म्हणजे थोडक्यात ते सरकारवर आरोप करतात, म्हणतात की नियम, तुम्ही म्हणालात नियमांमध्ये बसलेला आहे, पण ते यांचं असं म्हणणं आहे थोडक्यात की नियम याच्यासाठी वाकवले गेलेले आहेत आणि नियम बदलले गेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
पहिल्यापासूनचा प्रश्न असा आहे की लवासाने कायदे मोडले का, कायदे दूर सारले का. एक आरोप असा लवासावर होतो की कायदे मोडले म्हणून. आता हे प्रकरण हायकोर्टामध्ये आहे. लवासाचं पहिल्यापासूनचं म्हणणं असं आहे की लवासाने कायदे मोडले हे पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छ सांगितलेलं आहे. भंडारीजी, मी तुमच्याकडे येणार आहे, पहिल्यांदा आपण उत्तर घेऊया. नाही, आता ते भंडारीनं असं सांगायचं आहे की कायदा मोडला हे आता 2010 साली सांगतायत, 94 साली कायदा होता. लवासाचं म्हणणं असेल जे कोर्टामध्ये ज्याच्यावर आता वादविवाद होईल आणि मी किंवा भंडारी काय म्हणतं याच्या पलीकडे जाऊन ते होईल. लवासाचं पहिल्यापासूनचं म्हणणं असं आहे की 1994 सालचा जो कायदा होता त्या कायद्यामध्ये काही अटीवर तुम्हाला हा प्रोजेक्ट करायला परवानगी होती. त्यासाठी केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून केंद्राकडे जाण्याची आवश्यकता नसल्याकारणे राज्य सरकारच्या तरतुदीमध्ये त्यांनी केलं. आता त्याच्यावर केंद्र सरकार 2010 साली जर म्हणत असेल की तुम्ही 1994च्या तरतुदी बदलून घ्या तर तो स्वतंत्र मुद्दा आहे. परंतु हा कायद्याच्या इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. कायद्यामध्ये त्याची आवश्यकता नव्हती अशा अर्थाने हा प्रोजेक्ट पुढे गेलेला आहे. आता कायद्याचा अर्थ आता कोर्ट ठरवेल आणि त्याप्रमाणे लागेल. आता काय विश्वंभर चौधरी पण आहेत. चौधरीजी काय म्हणाल की ज्या पद्धतीने वेळोवेळी पर्यावरणातर्फे याच्यावर आक्षेप उचलले गेले त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी 3 गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट, यांना EIA नोटिफिकेशन 94, EIA नोटिफिकेशन 2004 आणि EIA नोटिफिकेशन 2006 या तिन्ही खाली यांना परवानगी नाही, हे एक आढळ सत्य आहे. आता ही लवासाची कायम पद्धत आहे. आता जर आपण बघितलं निळू दामले काय म्हणतात की 10 वर्ष काय झोपला होतात का. मला एक सांगा, एखादा माणूस पुण्यावरून गाडीत विदाऊट तिकीट बसला आणि त्याला लोणावळ्याला पकडलं नाही, खंडाळ्याला पकडलं नाही म्हणून त्याला कल्याणला पकडू नये TC ने. ठीक आहे, TC आला नसेल, कल्याणला पकडला तरी तो दोषी समजला जातो. त्यामुळे कोण कधी पकडला गेला या चर्चेत काही अर्थ नाही. हे दोषी आहेत हे सिद्ध होईल. आता मंत्रालयाने ते ऑलरेडी सिद्ध केले, कोर्टात ते सिद्ध होईल याची मला खात्री आहे. लवासाचा एक अप्रोच आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अजित गुलाबचंद सारखा माणूस जो सिनियर आहेत ते खूप, आज ते म्हणतायत की आम्हाला मान्य नाही रिपोर्ट पर्यावरण खात्याचा. हे कोण मान्य आणि अमान्य करणार आहे? हा भारताच्या एका लोकशाहीचे 3 जे आधारस्तंभ आहेत त्यातल्या एक्झिक्युटिव्हनी ज्युडिशियरीला दिलेला एक रिपोर्ट आहे. हा अजित गुलाबचंदांना मान्य आहे का नाही याच्याशी देशाला काही घेणं देणं नाहीये, कायद्याला काही घेणं देणं नाहीये. ते मान्य करणारे कोणी नाहीत. मला हे सांगायचं की यांचा जो अप्रोच आहे, आम्ही अबाव द लॉ आहोत, कुठेतरी कायद्याच्या वर आहोत, हेच दामले साहेबांपासून ते अजित गुलाबचंदांपर्यंत प्रत्येक जण हेच सांगताय, हे मी सांगायचा प्रयत्न करतो.